चले आप्या, हे आप्पा, आता का ढोंगात छेपड घालून बसला का आतमध्ये? बाहेर ये आप्या. पोरगा कुठे तुझं? अरे पोर काय झालं? तो पोरगा कुठे? काय झालं काय? मला आताच्या आता सांग तुझं पोरगा कुठे? आता गचुंडेल धरून चौकीत उभा करीन त्याला. पण झालं काय? काय केलं सुहासनी? माझ्या बहिणीला पळून घेऊन गेलाय तो. ए संगी, भूक ना आता का बाच्याला ठाकू तुझं? होय अण्णा, त्यांचं एकमेकावर प्रेम होतं. ती दोघं काल रात्रीच पळून जायच्या तयारीत होते. तयारीत होते म्हणजे गेले तर नाही ना. आता मी पेरण्याच्या तयारीला. पेरणी झाली का? पाऊस पडायच्या तयारी. पाऊस पडलाय का? नाही आप्पा, ती दोघं कालच जायच्या तयारीत होते आणि सुद्धा बॅग भरून घेऊन आलेली कापडाची. आणि मॅच सुहासला बोलून आणलेलं. माझ्या डोळ्या देखत ती लोक गेल्यात. अण्णा, ते तर माझ्या तावडीत घावला ना, त्या बरगाड्याचं मोडून ठेवीन मी. त्याचे काय बरगाड्या मोडायची गरज नाही. मी माझ्या पोराला चांगलं उजरवलंय. काय चांगलं काय वाईट त्याला चांगलं कळतंय. कळतं ना? कळतं ना? मग चांगलीच आई घातली त्याने बराबर. हा, कुठं बी लपवू देतो आता. त्याला नाही शोधून काढला ना तर तिथून पुढं. सुहास, हे सुहास बाहेर ये. सुहास, तू इथं? सुधा कुठे? अरे भाडकाव, कुठे माझी दिदी? सुधा, वा 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 वा, बापले चांगलंच बांधकुळ निघालं की. हा, अरे लोकांच्या पुरीला रातभर गारात ठेवायला लाज नाही वाटली तुम्हाला? हा, नाही तुम्हाला आता चौकीत घेतला ना दोघांना, तिथून पुढं. हा, चल चौकीत. मी पण सांगते, मी माझ्या मर्जीने थांबले होते. काल मी बॅग घेऊन संगीकडे गेले होते. पण तिनं मला पळून जायचं सांगितलं. माझ्या अंगावर काटाच आला. पण तिने मला शपथ दिलती म्हणून मी सुहासला बोलवायला गेलते. कुठे सुद्धा? हे बघ, इथं उभी राहिली कावाची. हिचं डोस कभी जाग्यावर नाही. किसन, आता तूच सांग हिला समजावून. हे बघ सुद्धा, किसन, मला तुझ्या बिगर नाही करमत. माझा जीव गुतलाय तुझ्यात. मला माझंच घर खायला उठतंय बघ. तिथं परत जायला नका सांगू. अगं सुद्धा, काजव्याचा थवा आपल्याला किती पण हवा हवासा वाटला तरी तो आपल्याला मिळत नाही ना. अगं, तो आपल्या घरामध्ये आपलेपणा शोध. आणि जर आपल्याच लोकांमध्ये जर आपल्याला आपलेपणा नाही ना मिळाला तर जगात कुठंच मिळत नाही बघ. तुझ्या लोकांच्या तू आपलेपणा शोध की. इस्टेटीसाठी बहिणीला मारायचा विचार करणाऱ्या भावाला आपलं म्हणू का? चौथीची पोर लई खुश दिसती म्हणून तिचं दुसवट्यावर लगीन लावणाऱ्या सावत्र राहिला आपलं म्हणू. हा किसन, खरं हिच्या घरचं कोण बी हिच्या सोबत नीट बोलत नाही. ही घरात एकटी पडतीये. ही जेव्हा बी माझ्या जवळ येते नुसती रडते व. सुद्धा, माझा पण जीव अडकलाय ना तुझ्यात. हा, मला तुझ्या डोळ्यातलं असलं पाणी नाही बघवत. पण अगं, परिस्थितीला घाबरून जर आपण असं पळालो ना तर आपल्याला कायमचं पळत सुटावं लागेल. मग तूच सांग काय करू? जीवापाड प्रेम करणाऱ्या बापाचा विचार कर. त्याला तर माहीत बी नसेल की तू त्याच्यापासून लांब चालले, ते बी कायमची. तूच म्हणते ना माझा बापावर लय जीव हाय म्हणून. मग
तुम्ही दोघं उगाच मला खोटी आशा दाखवू नका. आणि तुझा माझ्यावर जीव नसन ना तर नग येऊ माझ्यासोबत. संगीता, नदीने वळण घेतलं की पाण्याला आपोआप वळण भेटतं बघ. मी जातो हिच्या संग. तो कोणाला काय सांगू नको. नाही सांगत. हा सुद्या. त्याने माझा हात पकडून गावाबाहेर नाही नेलं, घरी घेऊन आला. अगं पण तिथे लोकांच्या घरी राहिलं तुला कसं वाटलं नाही काही? कोण लोक? ही ज्यांनी मला एक रात्रीसाठी आसरा दिला ती लोक, आणि ज्यांच्यामुळं मी घराबाहेर पडले ती आपली का? पोरीला मीच म्हटलं आजची रात्र जाऊ दे, शांत डोक्याने उद्या विचार कर. आप्पा चुकलं मा. बहीण पळून गेल्यामुळे राग आला बघ. त्या रागाच्या भरात 2 शब्द वाईट बोललो बघ. मला माफ का. अगं तिथे तू माझी सख्खी बहीण नसते म्हणून काय झालं? अगं तू पळून गेला हा शब्द माझ्या कानावर आला, मा मेल्याला काळी जागा झालं ग. वनवन हिंडत बसतो तुला बघ. रागाच्या भरात 2 शब्द वाईट बोललो असं म्हणून भावाचं नातं लगेच तोडायचं असतं का बहिणी? अगं तू गेल्यापासून आपण साधा पाण्याचा घोट बी घेतला नाही. आप्पाची काळजी वेगळी, तुझी काळजी वेगळी. चुकलं भावाचं, माफ कर भावाला. चला आपल्याकडे. आप्पा सुद्धा मन जळालं म्हणून आपलं घर कधीच जळू देऊ नको.